नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तू विशारद धनश्री केळकर. आपल्या YouTube चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सध्या देवांचे गुरु बृहस्पती म्हणजे देवगुरु अतिचारी गतीने जात आहे. 15 मे 2025 रोजी गुरुने मिथुन राशीत प्रवेश केला आणि आता लगेच 18 ऑक्टोबरला तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे. खरं तर गुरु एक वर्षभर एका राशीत राहतो, परंतु सध्या तो अतिशय वेगाने म्हणजे अतिचारी गतीने जात आहे. आता या कर्क राशीमध्ये गुरु उच्चीचा होतो. गुरु ज्ञानाचा कारक आहे, कोशाचा कारक आहे. गुरु वृद्धी दाखवतो. गुरुकडे समाधान दिलेलं आहे आणि याचमुळे गुरुला शुभग्रह असं म्हणलेलं आहे. गुरु जेव्हा कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा पहिलं नक्षत्र म्हणजे पुनर्वसू. हे गुरुचंच नक्षत्र आहे आणि याच्याचमुळे या गुरुची अत्यंत शुभ फळ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आता या कर्क राशीत प्रवेश करणाऱ्या गुरुची फळं सगळ्या लग्न राशींना कशी मिळणार आहेत हे आज आपण पाहणार आहोत. सर्वच जण या गुरुबदलाची वाट बघत असतात, कारण सगळ्यांना माहिती हा शुभ ग्रह आहे. पण ज्योतिषाच्या भाषेत बोलायचं झालं तर गुरुकडे 2 राशींचं स्वामित्व दिलेलं आहे, धनुरास आणि मीन रास. प्रत्येक लग्न राशीचे काही इष्टग्रह असतात आणि काही अनिष्ट ग्रह असतात, परंतु गुरु कोणत्याही लग्नांना पूर्णपणे शुभ फळ देत नाही, कारण गुरुकडे कोणत्या तरी अनिष्ट स्थानाचं स्वामित्व येतच. आता गुरु ज्या स्थानात आहे त्याच्यापेक्षा गुरुची दृष्टी खूप बलवान असते. पण मग ही सगळ्यांना तशीच असेल का हो? तर तसं नसतं. शुक्राची लग्न म्हणजे वृषभ आणि तुळ लग्न आणि मकर लग्न, या लग्नांना गुरु संपूर्णपणे अनिष्ट आहे. मग तुमच्या मूळ कुंडलीत जर गुरु अनिष्ट असेल तर गुरुची दृष्टी सुद्धा काही प्रमाणात त्या स्थानांनी दाखवलेल्या गोष्टींबद्दल काळजी घ्या असं सांगते. आणि प्रत्येकाच्या कुंडलीनुसार म्हणजे तुमच्या मूळ कुंडलीचं लग्न, लग्नेशाची अवस्था, तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची अवस्था, तुमची असणारी महादशा अंतर्दशा, या सगळ्यानुसार मिळणाऱ्या प्रत्येक परिणामाची तीव्रता थोडी कमी जास्त असते. नो डाऊट कर्केचा गुरु आहे म्हणल्यानंतर तो अतिशय शुभ फळ सगळ्यांना देणार आहे. पण कधी कधी काय होतं की असं ऐकल्यानंतर पटापट निर्णय घेतले जातात. तर याच्यासाठी मोठा निर्णय घ्यायचा असेल, मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चांगल्या ज्योतिषाला आपली कुंडली दाखवून त्यांच्याकडून मार्गदर्शन अवश्य घ्या. हा गुरु 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर म्हणजे जवळजवळ 49 दिवस कर्क राशीत असणार आहे. कर्क राशीतला उच्चीचा गुरु म्हणजे सगळ्यांसाठी शुभवार्ता घेऊन येणारच आहे. काळजी काय घ्यायची आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. सुरुवात करूया मेष लग्नापासून. मेष लग्नाचा गुरु भाग्येश आणि व्ययेश असून तो चतुर्थ स्थानात कर्क राशीतून भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी अष्टम, दशम आणि व्ययस्थानावर राहणार आहे. मीन राशीत ऑलरेडी दशमे शनी आहेच आणि त्याच्यावरही या गुरुची दृष्टी राहणार आहे. आतापर्यंत ज्यांचा प्रॉपर्टी संबंधी, घरासंबंधी काहीतरी स्ट्रगल चालू होता, कधी घरात भांडणं आहेत, कधी प्रॉपर्टी सेल किंवा परचेस करायचे पण त्याच्यात सारखे अडथळे येत आहेत, किंवा घरामध्ये काहीतरी काम करावं लागतंय, अशा सतत काही ना काही घरासंबंधी अडचणी येत आहेत, अशा सगळ्यांना हा गुरु कर्केत गेल्यानंतर दिलासा मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत काही जणांना परदेशी जाण्याचा योग आलेला आहे, पण काही कारणाने त्यांच्यामध्ये अडथळा येतोय. उदाहरणार्थ काही जणांचं विजा अप्रुव्हल होत नाहीये, तर अशा लोकांचं विजाचं काम आता पूर्ण होईल. थोडक्यात परदेशी जाण्यामध्ये ज्या ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर होतील. चतुर्थ स्थानात गुरु उच्चीचा आहे. हे मातेचं स्थान आहे. तुमच्या कुंडलीतल्या चंद्राची स्थिती सुद्धा जर चांगली असेल तर तुम्हाला मातेकडून चांगला लाभ होईल किंवा मातेच्या तब्येतीमध्ये खूप चांगली सुधारणा होईल.
कधी कधी असं होतं की शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला आईपासून दूर राहावं लागतं. तर या काळामध्ये तुमची आणि आईची भेट होईल, आईचा सहवास तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला खूप समाधान वाटेल. गुरुकडे कोश दिलेला आहे, म्हणजे गुरुकडे फायनान्स दिलेला आहे आणि गुरु तुमच्या कुंडलीचा भाग्येश आहे आणि तो उच्चीचा आहे. जर तुम्ही फायनान्समध्ये काही परीक्षा देत असाल किंवा सीएच्या परीक्षांना बसत असाल तर मन लावून अभ्यास करा, तुम्हाला आता नक्की यश मिळेल. कारण कधी कधी असं होतं की तुम्ही अभ्यास तर करता पण नशीब तुम्हाला साथ देत नाही, तर यावेळेस नशीबही तुम्हाला साथ देईल. जे लोक IT फील्डमध्ये आहेत किंवा रिसर्चमध्ये आहेत किंवा बिझनेस अनालिटिंग या विषयात काम करतायत, तर या सगळ्यांना या काळात उत्तम फळ मिळेल. तर याचे अमेझिंग रिझल्ट्स या काळात तुम्हाला मिळतील. कारण तुम्ही एखादा रिसर्च करताय, काही काम करताय, तर याच रिझल्टची तुम्ही केव्हापासून वाट पाहत होतात, तर ती इच्छा आता तुमची पूर्ण होईल. गुरुची 7वी दृष्टी दशम स्थानावर आहे. इथून नेम फेम पाहतात, तुमची पॉवर पाहतात, तुमची डिग्निटी पाहतात. तुम्ही केव्हापासून तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ कधी होईल याची वाट पाहत होतात, मग आता ती वेळ आलेली आहे. या काळात तुमची चांगली ग्रोथ होईल. अर्थात ते तितकं इझीही नाहीये. यासाठी तुम्हाला शिस्तीत राहावं लागेल, तुमचं सद्वर्तन असावं लागेल आणि तुम्हाला कष्ट करून ज्ञान मिळवून या ज्ञानाचा तुमच्या प्रोग्रेससाठी उपयोग करायचा आहे. कारण गुरु ज्ञान दाखवतो, ज्ञानातून येणारी प्रोग्रेस दाखवतो आणि गुरुकडे सद्वर्तन दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. गुरुची व्ययस्थानावर सुद्धा दृष्टी आहे. व्ययस्थान खर्चाचं स्थान आहे. त्याच्यामुळे तुमचे अनावश्यक खर्च तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न कराल किंवा तुमचे पैसे खर्च झाले तरी ते चांगल्या ठिकाणी खर्च होतील, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंदच होईल. आता हा गुरु जसा भाग्येश आहे तसा व्ययश पण आहे. त्यामुळे काहीतरी काळजी करण्यासारखं काम तो देईलच. आता इथे काळजी काय घ्यायची, तर त्याची दशम स्थानावर दृष्टी आहे. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करताय, ती गोष्ट परत परत करताय, पण ती गोष्ट पूर्ण होतच नाहीये किंवा तुमच्या बॉसने तुम्हाला एक टार्गेट दिलेलं असतं, ते टार्गेट तुम्ही कंप्लीट करताय पण त्याच्यासाठी तुम्हाला बॉसने दिलेले जी प्रॉमिस असतात ते पूर्ण करत नाही. तर असं होण्याची सुद्धा शक्यता राहील. पुन्हा मेहनतीने काम करा, पुढे तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. गुरु चतुर्थात आहे आणि त्याची दृष्टी दशम स्थानावर आहे. कधी कधी असं होतं की तुम्ही ऑफिसला जाऊन कंटाळलेले असतात आणि तुम्हाला वर्क फ्रॉम होम हवं असतं, तर हा गुरु तुमच्या चतुर्थ स्थानी म्हणजे घराच्या स्थानी आहे. तर आता तुमचं वर्क फ्रॉम होम मिळण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्यामुळेच एक प्रकारचा कम्फर्ट तुम्हाला मिळेल. आता जसं मी मगाशी सांगितलं की फळाची तीव्रता कमी अधिक असते. आता तुमच्या कुंडलीचा गुरु भाग्येश आहे, त्याची तुमच्या कुंडलीतली प्लेसमेंट जर चांगली असेल, याच वेळी तुमची गुरुची महादशा अंतर्दशा जर चालू असेल, तर शुभ फळात ट्रिमेंडस वाढ होईल किंवा जिथे काळजी करण्यासारखं आहे ते फारसं काही राहणार नाही, असं लक्षात ठेवा. प्रत्येक लग्न राशीच्या लोकांनी उपासना कोणती करायची हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण ती सगळ्यांना सारखीच आहे. वळूया वृषभ लग्नाकडे. वृषभ लग्नाच्या 3य स्थानामधून उच्चीच्या कर्क राशीमधून गुरुचं भ्रमण होणार आहे. वृषभ लग्नाचा गुरु अष्टमेश आणि लाभेश आहे, म्हणजेच वृषभ लग्नासाठी गुरु अनिष्ट आहे. अर्थात तो उच्चीचा आहे, शुभ ग्रह आहे, त्याच्यामुळे तो चांगली फळं देणारच आहे, परंतु काही ठिकाणी काळजी करण्यासारखं सुद्धा असणार आहे. 3य स्थान हे कम्युनिकेशनचं स्थान आहे, लहान भावंडांचं स्थान आहे. इथून तुमचा पराक्रम पाहिला जातो, पर्सनल इंटरेस्ट पाहिला जातो, तुमचे एफर्ट्स पाहिले जातात. या पराक्रमाच्या स्थानामध्ये गुरु असणार आहे. अर्थात त्याच्यामुळे त्याची दृष्टी सप्तम, नवम आणि लाभ स्थानावर राहणार आहे. गुरु 3य स्थानी आहे, हे कामत्रिकोणातलं स्थान आहे. त्याची दृष्टी सप्तम स्थानावर आहे, जे विवाहाचं स्थान आहे. हा सुद्धा कामत्रिकोणात,
हे सुद्धा कामत्रिकोणातलं स्थान आहे आणि गुरुची दृष्टी लाभस्थानावर आहे, हे सुद्धा कामत्रिकोणातलं स्थान आहे. अर्थातच या सगळ्यामुळे तुमचा कामत्रिकोण ऍक्टिव्हेट झालेला आहे. तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती चांगली असेल, तुमच्यापैकी काही जणांचं लग्न काही कारणांनी ठरत नसेल, त्याच्यात अडथळे येत असतील, काही प्रोफाईलच चांगल्या मिळत नसतील, तर या काळात तुमचं लग्न ठरू शकतं. किंवा कधी कधी असं होतं की व्यक्ती लग्नालाच तयार होत नाही, काही कारण नसतं, पण सध्या नको, आता नाही लग्न करायचं, असं काही जण म्हणत असतात. तर ही लोक सुद्धा आता लग्नाला तयार होतील. त्याच्यामुळे घरात चांगलं वातावरण निर्माण होण्याची नक्कीच शक्यता आहे. अर्थात याच्यासाठी सप्तमेश गुरुची उपलब्धता आहेच आहे, मात्र तुमच्या कुंडलीत सप्तमेशही चांगला असणं महत्वाचं आहे. तृतीय स्थान हे कम्युनिकेशनचं स्थान आहे. त्याच्यामुळे तुमची नोकरी किंवा तुमचा व्यवसाय कम्युनिकेशनशी रिलेटेड असेल, किंवा तुम्ही लेखन करत असाल, तुम्ही मीडियामध्ये असाल, किंवा तुम्ही करमणुकीच्या क्षेत्रात असाल, तर या क्षेत्रातली एखादी चांगली संधी तुमच्यासाठी येईल. ती संधी ग्रॅब करा, त्यात तुमची प्रगतीच होईल. याचबरोबर गुरुची नवम स्थानावर सुद्धा दृष्टी आहे, त्याच्यावरून उच्च शिक्षण पाहिलं जातं. आणि गुरु ज्ञानाचा आणि शिक्षणाचा कारकग्रह आहेच आहे, मात्र तुमच्या भाग्यस्थानात मकर रास येते, जी गुरुची नीचेची रास आहे. त्यामुळे क्वचित तुमच्या शिक्षणात काहीतरी अडथळे येऊ शकतात. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत, त्याच्यात तुम्हाला यश मिळेल सुद्धा, पण त्याच्यासाठी कष्ट करणं, मेहनत करणं किंवा कुठचीही गोष्ट सुटू न देणं हे तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे क्वचित उच्च शिक्षण घेताना तुमचं तुमच्या मेंटॉरशी, टीचरशी काहीतरी मिसकम्युनिकेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे काहीतरी त्रास होऊ शकतो. तर अशा कोणत्याच गोष्टी होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना सुद्धा क्वचित काही अडचणींचा सामना करावा लागेल. लक्षात घ्या, अडचणी येतील, पण तुम्ही मेहनत केलीत, तुम्ही योग्य वर्तन केलं आणि डोकं चालवून काम केलं तर या सगळ्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल. म्हणजे काय, तुमचं चांगलं नियोजन असणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सांगितलेले उपाय करणं तुम्हाला आवश्यक आहे. गुरुची दृष्टी लाभस्थानावर सुद्धा आहे, जे तुमच्या इच्छा आकांक्षाचं स्थान आहे, इच्छापूर्तीचं स्थान आहे, सोशल सर्कलचं स्थान आहे. इथून तुमचे मित्र परिवार पाहिला जातो. त्याच्यामुळे अर्थातच तुमचे गोल किंवा तुमच्या इच्छा पूर्णत्वास जाणारच आहेत, पण काही अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, लाभस्थानावर दृष्टी आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं इन्कम वाढवू शकता आणि इन्कम वाढल्यामुळे तुमची ग्रोथ सुद्धा होणार आहे. मग याच्यासाठी करायचं काय, तर आपलं सोशल सर्कल चांगलं ठेवायचं. तृतीय स्थानात गुरु असल्यामुळे तुमचं सगळ्यांशी होणारं कम्युनिकेशन ज्ञानवर्धक असलं पाहिजे. आपल्या कम्युनिकेशनमुळे चांगली माणसं जोडली जातील आणि त्याचा उपयोग पुढे आपल्याला होईल असा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. कारण या काळात तुमचे सोशल कनेक्शन्स म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरचे जुने जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते या काळात परत ऍक्टिव्ह होऊ शकतात. मग त्याचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. कारण का, आता हा गुरु पुनर्वसू नक्षत्रात आहे आणि हे पुनर्वसू नक्षत्र वारंवारता दाखवतं. त्याच्यामुळे मागचे कॉन्टॅक्ट्स पुन्हा चालू होऊ शकतात. बरेचदा असं असतं की कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला कोणीतरी पुश करायला लागतं, अरे हे कर, हे कर, हे तू करूच शकतोस, आणि मग ती गोष्ट आपण करतो. तर लक्षात ठेवा, हा तृतीयातला गुरु तुम्हाला सगळ्या बाबतीत पुश करणार आहे, तुम्हाला तो पुढे जाण्याचा मार्ग दाखवणार आहे. पण काही अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करून तो मार्ग तुम्ही पत्करायचा आहे, म्हणजे तुमची प्रगती चांगली होईल. आणि याच्यासाठी तुम्ही तुमच्यातला आळस झटकून टाकणं सगळ्यात महत्वाचं आहे. वळूया मिथुन लग्नाकडे. मिथुन लग्नाच्या द्वितीय स्थानातून म्हणजे धनस्थानातून गुरुचं भ्रमण होणार आहे. मिथुन लग्नाचा गुरु सप्तमेश आणि दशमेश आहे, म्हणजे 2 केंद्रस्थानांचा मालक आहे. आता गुरु धनाचा कारक आहे आणि तो धनस्थानात आहे, मग तो तुम्हाला पैसा देणार नाही का? त्यात तो उच्चच आहे, तर तुम्हाला उत्तम पैसा मिळणार आहे. 2 केंद्रांचा अधिपती आहे तो, आणि त्याचा जो केंद्राधिपत्य दोष असतो
तो कुंडलीनुसार पाहिला जातो. या गुरुकडे कुबेराने तिजोरीची किल्ली दिलेली आहे आणि याचमुळे तुम्हाला धनप्राप्तीसाठी वेगवेगळे मार्ग दिसतील तर आळस झटकून टाका आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. अर्थात पैसे मिळाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे, तुमची तिजोरी भरणार आहे. मात्र पुन्हा तेच आळस झटकून टाकणं महत्वाचं आहे. द्वितीय स्थान वाणीचं स्थान आहे. इथून तुमचं खाणं पाहतात, तुमचे डोळे पाहतात. तुमची वाणी या काळात चांगली होईल, म्हणजे ती चांगली ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आपल्या बोलण्याने तुम्ही इतरांना ज्ञान द्यायचं आहे. आपल्याकडे असलेली माहिती लोकांना द्यायची आहे. तुमचं बोलणं ज्ञानाभिमुख असल्यामुळे लोकांना ते आवडेल, कारण लोकांना त्याच्यापासून मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा होईल आणि पुढे जाण्यासाठी त्यांनाही मदत होईल. आणि यामुळे तुम्हाला त्यांच्याकडून सुद्धा आणि घरातल्यांकडून सुद्धा चांगला रिस्पेक्ट मिळेल आणि याच्याचमुळे लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह राहील. गुरुची दृष्टी 6ष्ठ स्थानावर राहणार आहे. इथून रोग, ऋण आणि रिपू पाहतात. जर तुमच्यावर कोणतं कर्ज असेल तर या काळात तुम्हाला आता पैसा मिळणार आहे आणि याच्यामुळे त्या कर्जाचं रिपेमेंट तुम्ही लवकरात लवकर करायचंय. जसे पैसे मिळतील तर त्यातले जास्तीत जास्त पैसे तुम्ही कर्ज रिपेमेंट करण्याकडे द्यायचे आहेत. त्यामुळे तुमचं कर्ज अतिशय कमी तरी होईल किंवा एकदम नील तरी होऊन जाईल. गुरुची 7वी दृष्टी 8म स्थानावर आहे. तिथे गुरुची नीच मकर रास आहे आणि या 8म स्थानावर गुरु धनस्थानातून पाहतोय. सावध राहा. इझी मनीचे, पटकन पैसे मिळण्याचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला मिळतील. म्हणजे हल्ली ज्या पटकन पैसे मिळण्याच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात त्या कोणीतरी खूप छानपणे तुमच्या पुढे मांडेल आणि मग तुम्ही फसू शकता. तर कोणत्याही स्कीम मध्ये कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवताना तुम्ही आधी त्याची नीट छाननी करून घ्यायची आणि मगच पैसे गुंतवायचे, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल. थोडक्यात लॉस सहन करावा लागेल. तर काळजीपूर्वक वागा, कारण इथे गुरु तुम्हाला वाचवणार नाहीये. तो म्हणेल मी तुला ज्ञान दिलंय, मी तुला संधी दिली, डोकं दिलंय, मग ते डोकं तू वापर ना. इथे पैसे गुंतवायचे की नाही याचा तुम्ही नीट विचार करा. तुमचा भाग्य शनी सध्या दशमात आहे, त्यावर सुद्धा गुरुची दृष्टी आहे. तुम्ही अकाउंटिंग किंवा फायनान्स क्षेत्रात असाल किंवा कुठल्याही वेगळ्या क्षेत्रात असाल तर त्याच्या संबंधी काहीतरी ऍडव्हान्स शिका. सध्या सगळ्यांनी AI शिकणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळे तुमची प्रगती होणार आहे. 8मावर गुरुची दृष्टी आहे. 8म स्थानातून वारसा हक्काचं धन किंवा सासूरवाडीकडून मिळणारा फायदा पाहिला जातो. या काळात यातून जर काही तुम्हाला लाभ मिळणार असेल, म्हणजे वारसा हक्काने काही मिळणार असेल किंवा सासूरवाडकडून काही मिळणार असेल तर त्याच्यामध्ये काही अडचणी उद्भवण्याची शक्यता राहील. मग यासाठी काय करायचंय तर निवांत नाही बसायचंय. कोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा त्यासाठी लागणाऱ्या काय फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचे ते आपण केल्यात की नाही ते तुम्ही पाहायचंय. नसतील केल्या तर त्या पूर्ण करायच्या आहेत. थोडक्यात तुमचं काम काही कारणाने डिले होऊ शकतं, पण तुम्ही प्रयत्न करा ते काम पूर्ण होईल. क्वचित आपल्याला एखादी वाईट सवय असते. जर तुम्हाला अशी वाईट सवय असेल आणि ती तुम्हाला खरंच सोडायची असेल तर त्याच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. कारण 6ष्ठ आणि 8म या दोन्ही स्थानावर गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, नक्की तुमची सवय सुटून जाईल. थोडक्यात तुमची जर खरंच आणि मनापासून इच्छा असेल तर प्रयत्नपूर्वक ही सवय तुम्ही सोडू शकता. आणि वाईट सवय म्हणजे प्रत्येक वेळी दारू, सिगरेट, ड्रिंक असंच असलं पाहिजे असं काही नाही. कधी कधी आपल्या खाण्याच्या सवयी सुद्धा खूप चुकीच्या असतात. आपलं रुटीन नीट नसतं, ही सुद्धा वाईट सवयच आहे ना. तर या काळात आपली लाईफस्टाईल हेल्दी राहील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे. कारण वेळी अवेळी किंवा भूक नसताना खाणं किंवा ज्या गोष्टी शरीराला अपायकारक आहेत त्या खाणं, व्यायाम न करणं या सुद्धा वाईट सवयीच आहेत. या सगळ्या सवयी सोडण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कारण आता तुम्ही जर सवय बदललीत ना तर त्यात पुढे खंड पडणार नाही. नाहीतर कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट 4 दिवस तुम्ही करता आणि मग नंतर ती सोडून देता. तुमच्या 10म स्थानामध्ये सध्या वक्री शनी आहे. गेले काही दिवस तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप प्रयत्न करावे लागतात. एखादी गोष्ट नीट झाली नाही म्हणून तुम्हाला
परत परत ती गोष्ट करावी लागते. थोडक्यात तुमच्या कामामध्ये आतापर्यंत तुम्हाला खूप स्ट्रगल करावा लागतोय. पण आता गुरुची दृष्टी या शनीवर सुद्धा असल्यामुळे तुमचं काम सुकर होईल. उलट तुम्ही प्रयत्न करा, एखादी चांगली संधी तुम्हाला चालून येईल, ती संधी नक्की ग्रॅब करा. तुम्हाला जर तुमची नोकरी बदलायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या काळात तुम्ही अवश्य प्रयत्न करा. किंवा तुमचं प्रमोशन ड्यू आहे पण तुम्हाला अजूनपर्यंत ते मिळालं नाहीये, तर तुमच्या बॉस सोबत किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत या संबंधी बोलणी तुम्ही या काळामध्ये करू शकता. पण या सगळ्यासाठी तुमच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती पाहणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. चुकीचे निर्णय घेऊ नका, त्यापेक्षा त्याच्या आधी ज्योतिषाकडून मार्गदर्शन अवश्य घ्या. तुम्हाला माझ्याकडून कन्सल्टेशन हवं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. थोडक्यात या काळामध्ये तुम्ही स्वतःचाच रिसर्च करायचा आहे, कोणत्या गोष्टीवर काम करायचंय ते लक्षात घ्यायचंय आणि त्या गोष्टीवर नेटाने काम करायचंय. तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर हा गुरु तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. वळूया कर्क लग्नाकडे. तुमच्या लग्नातच गुरु उच्चीचा असणार आहे, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. कर्क लग्नाचा गुरु षष्ठेश आणि भाग्येश आहे आणि तो 5, 7 आणि 9 या स्थानांवर आपली दृष्टी ठेवणार आहे. तुमचा भाग्येश लग्नात उच्चीचा, भाग्येश गुरु लग्नात आहे. जर तुमच्या कुंडलीत सुद्धा गुरुची स्थिती उत्तम असेल तर सोने पे सुहागा, तुम्हाला जे हवंय ते सगळं या काळात तुम्हाला मिळेल. तुमचा जर एखादा हेल्थ इश्यू चालू आहे आणि अजूनही तुम्हाला त्याच्याबद्दल फरक पडत नाहीये, औषधांचा उपयोग होत नाहीये, तर आता गुरु लग्नात आलाय, षष्ठेश लग्नात आहे पण उच्चीच आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर त्या औषधांचा परिणाम होईल आणि तुमचा आजार बरा होऊ शकतो. याचं कारण म्हणजे हा षष्ठेश गुरु षष्ठाच्या अष्टम स्थानात म्हणजे लग्नात उच्चीचा आहे आणि याच्याचमुळे चालू असलेल्या आजारापासून तुमची सुटका होईल. किंवा मूळ कुंडलीत काही ग्रहस्थिती वेगळी आहे तर किमान त्या आजारापासून तुम्हाला आराम तरी मिळेल, कारण या काळात तुमच्या आजारावरची योग्य ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे. या काळात सगळ्यात जास्त लक्ष द्यायचंय म्हणजे तुमच्या वजनावरती. गुरुकडे वृद्धी दिलेली आहे, जिथे गुरु आहे तिथे तो वृद्धी करतो. लग्नस्थान म्हणजे तुम्ही स्वतः, मग वृद्धी म्हणजे तुमचं वजन वाढेल, तर हे वजन वाढणार नाही याची काळजी तुम्ही या काळात घ्यायची आहे. आणि मग याच्यासाठी योग्य आहार, त्याचप्रमाणे वेळेवर जेवण आणि सोबत एक्सरसाइज हे करणं अत्यंत महत्वाचं आहे. थोडक्यात तुमचं रुटीन चांगलं असलं पाहिजे. हे मी का सांगते तर तुम्ही सुद्धा ठरवताय की मला वजन कमी करायचंय, पण हा गुरु लग्नात आहे ना, गुरुचा रस मधुर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सतत गोड खायचं क्रेविंग होणार आहे आणि एखाद्या गोष्टीचं क्रेविंग झालं म्हणजे त्या मोहापासून सांभाळणं आपल्याला अत्यंत कठीण जातं. म्हणून मी सांगितलं की खाण्यापिण्याच्या सवयीकडे नीट लक्ष ठेवा, जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही. त्याची दृष्टी पंचम स्थानावर आहे. आता त्याची दृष्टी आहे तिथली सुद्धा वाढ तो करणारच आहे. मग काय, पंचम स्थान विद्येचं स्थान आहे, मग तुमच्या शिक्षणात उत्तम प्रगती होणार आहे. तुम्ही नवनवीन अजून काहीतरी शिकू शकता. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी किंवा काही शिकण्यासाठी एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे तर ती ऍडमिशन तुमची होईल. किंवा एखादं छान क्रिएटिव्ह वर्क तुम्हाला करायचंय किंवा एखादा स्टार्टअप चालू करायचंय, तर ह्या गोष्टी तुम्ही या काळात नक्कीच करू शकता. गुरुची 5वी दृष्टी पंचम स्थानावर आणि 7वी दृष्टी सप्तम स्थानावर आहे. पंचम स्थान हे प्रेमाचं स्थान आहे आणि सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान आहे. तुमच्या कुंडलीतल्या गुरुची स्थिती सुद्धा जर चांगली असेल तर तुमची एखादी चांगली रिलेशनशिप चालू होईल आणि मग पुढे कमिटमेंट आणि नंतर त्याचं रूपांतर विवाहात होईल. किंवा रिलेशनशिप नाहीये पण तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करताय, लग्न जमत नाहीये, तर या काळात तुमचं लग्न जमेल. किंवा तुमचा विवाह झालाय पण काहीतरी कुरबुरी चालू होत्या, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं, तर ते सगळं या काळात संपून जाईल आणि तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. कारण सप्तमाचा डिस्पॉझिटर जो आहे शनी, त्याला रास चांगली नसली तरी तो कोण स्थानात आहे, त्याच्यामुळे तुमचे संबंध नक्की सुधार. सप्तम स्थान बिझनेस पार्टनरशिप सुद्धा दाखवतं.
तुम्हाला व्यवसायाच्या नवीन नवीन संधी येतील त्या अवश्य ग्रॅब करा आणि त्याच्यामुळे तुमची चांगली प्रगती होईल. लक्षात ठेवा की लग्नात गुरु आहे, तो वेगवेगळ्या संधी देणार आहे तुम्हाला. ते संधी तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत आणि ग्रॅब सुद्धा करता आल्या पाहिजेत. आणि लग्नातला गुरु म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं शिक्षण, तुमचं करिअर, तुमचं बोलणं, या सगळ्या बाबतीत तुम्ही स्वतःची ग्रोथ करून घ्यायची आहे. कर्क लग्नाच्या लोकांचं नरिशिंग नेचर असतं. म्हणजे काय, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या ते आपल्या अंगावर घेतात आणि सतत दुसऱ्यांसाठी सॅक्रिफाईस करत राहतात. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. मग या काळात तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करायचाय. स्वतःचं व्यक्तिमत्व कसं सुधारेल, आरोग्य कसं सुधारेल आणि आपली ग्रोथ सुद्धा कशी होईल, म्हणजे स्वतःकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जे डिझर्व करता ते तुम्हाला मिळालं पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. तुमची रिलेशनशिप सुद्धा तुम्हाला जपायची आहे, ती एन्जॉय करायची आहे, घट्ट करायची आहे. तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही स्वतःच्या लग्नाचा विचार करायचा आहे. दुसऱ्याचा विचार करणं वाईट नाहीच आहे, पण दुसऱ्याचा विचार करताना स्वतःचा विचार करणं हे सुद्धा महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर संततीच्या प्रतीक्षेत आहात तर या काळात कन्सीव्ह होण्याचे चांगले योग आहेत. त्यामुळे तुम्ही स्त्री असाल तर तुमची कुंडली आणि पुरुष असाल तर तुमच्या पत्नीची कुंडली, म्हणजे दोघांच्याही कुंडल्या ज्योतिषाला दाखवून योग्य काळ कधी आहे ते पहा आणि त्याच्यासाठी अवश्य प्रयत्न करा. 1, 5 आणि 9 हा कुंडलीचा धर्म त्रिकोण आहे. तुमच्या लग्नामध्ये गुरु, त्याची पंचमावर आणि नवमावर दृष्टी, त्यामुळे तुमचा धर्म त्रिकोण ऍक्टिव्हेट होतोय. त्याच्यामुळे या काळात तुमची मंत्र साधना चांगली होईल, तुमची आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. कारण पंचम स्थान हे मंत्राचं स्थान आहे. जर तुम्ही गुरु मंत्र घेतला असेल तर त्याचा नामजप तुम्ही अवश्य करायचा. गुरु षष्ठेश आहे आणि तो लग्नात आहे. गुरु षष्ठेश आहे आणि तो लग्नात आहे. त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन किंवा गर्भाशयाचा प्रॉब्लेम किंवा पाण्यापासून होणारा त्रास यासारख्या गोष्टींपासून सांभाळून राहा. पाण्यापासून किंवा खाण्यामुळे होणारे आजार होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आणि जर त्रास झाला तर वेळेवर औषधोपचार नक्की करा. तरी या काळात तुम्ही स्वतःकडेही लक्ष द्यायचं आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. वळूया सिंह लग्नाकडे. सिंह लग्नाच्या व्ययस्थानामधून गुरु भ्रमण करणार आहे. सिंह लग्नाचा गुरु पंचमेश आणि अष्टमेश आहे आणि त्याची दृष्टी चतुर्थ, षष्ठ आणि अष्टम स्थानावर राहणार आहे. पंचमेश गुरु व्ययात उच्चीचा, पंचम स्थान हे विद्येचं स्थान आहे. ज्या व्यक्ती परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतायत पण त्याच्यामध्ये काहीतरी सतत अडचणी येत असतील तर त्या अडचणी आता दूर होतील आणि तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग सोपा होऊन जाईल. म्हणजे काही फॉर्मॅलिटीज तुमच्या कंप्लीट झाल्या नसतील तर त्या फॉर्मॅलिटीज आता तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा आणि त्याच्यामुळे परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा होईल. हा, एक गोष्ट, प्रत्येक गोष्टीचं फळ पाहताना तुम्ही हे लक्षात ठेवायचंय की जी गोष्ट घडणार आहे ते योग तुमच्या कुंडलीत असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की गुरु ज्या ठिकाणी आहे किंवा ज्याच्यावर दृष्टी टाकतोय त्या स्थानाने दाखवलेल्या गोष्टींमध्ये तो वृद्धी करतो. आता तो व्ययात आहे. व्यय हे खर्चाचं स्थान आहे. मग तो वृद्धी कशाची करेल तर तुमचा खर्च वाढेल. आता दुसरा खर्च कशावर होऊ शकतो तर व्ययस्थान हे हॉस्पिटलायझेशनचं स्थान आहे आणि षष्ठ स्थान हे रोगाचं स्थान आहे. गुरु व्ययात आहे आणि त्याची दृष्टी षष्ठ स्थानावर आहे. त्याच्यामुळे आजारपणावर सुद्धा तुमचा खर्च होऊ शकतो. या गुरुची चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे. मग चतुर्थावरून काय पाहतात तर तुमचं हार्ट, काही प्रमाणात तुमच्या लंग्स पाहिल्या जातात. म्हणजे जर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर तुम्ही तुमचे औषधोपचार किंवा तुमची जी काही ट्रीटमेंट असेल तर ती योग्य प्रकाराने घेतली पाहिजे. क्वचित तुमचा आजारावर म्हणजे हॉस्पिटलायझेशनवर खर्च होऊ शकतो. आता बघा, त्या स्थानाने दाखवलेले आजार असू शकतात किंवा गुरुचे आजार असू शकतात. आता गुरुचे आजार काय आहे तर गुरुकडे सगळ्या प्रकारच्या पिशव्या दिलेल्या आहेत. आता ह्या पिशव्या काय काय आहेत शरीरात तर गर्भाशय आहे, आतडी आहेत, जठर आहे, यकृत आहे, फुफ्फुस आहेत. मग या रिलेटेड सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सगळं एका व्हिडिओत सांगता येत नाही. तुम्हाला कुठचा त्रास होणार आहे ते तुमची कुंडली दर्शवते. पण या व्हिडिओतून तुम्हाला एवढं तरी कळेल की अशा कुठल्या स्थानासंबंधी की असा कुठला आपल्याला त्रास होत असेल
तर वेळेवर आपल्याला औषधोपचार करायचे आहेत. त्यामुळे कुठलीच गोष्ट तीव्रतेने होत नाही. एकंदरीत तुम्ही लक्षात काय ठेवायचंय, तर कोणताही आजाराला तर तो अंगावर काढायचा नाहीये, वेळेवर औषधोपचार करा. बघा, तुमच्या कुंडलीतला चंद्र बिघडलाय, याची चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे. क्वचित हा आजार तुमच्या आईला सुद्धा होऊ शकतो. मग ह्याची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची, कारण चतुर्थ स्थान मातृस्थान आहे, त्याची दृष्टी षष्ठावर सुद्धा आहे. मग षष्ठ स्थानातून मातुल धरणं पाहतो, मग तुमच्या मामाला किंवा मावशीलाही हा त्रास होऊ शकतो. बघा, तुम्हाला विचार करता आला पाहिजे. बघा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, स्वतःची काळजी, आईची काळजी, किंवा मामा मावशीला काही त्रास होत असेल तर त्यांची काळजी. आता चतुर्थ आणि षष्ठ स्थानावर गुरुची दृष्टी आहे. चतुर्थावरून घर पाहतात, षष्ठावरून कर्ज बघतात. म्हणजे तुम्ही घर घेण्यासाठी कर्ज काढू शकता, किंवा उलट प्रकाराने बघितलं तर मी असं म्हणेन की तुम्हाला घर घ्यायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज मिळत नाहीये, तर या काळात तुमचं कर्ज अप्रूव्ह होईल आणि याच्यामुळे तुमचं घर बुक होईल किंवा तुमचं घर होईल. षष्ठ स्थान हे रिपूचं म्हणजे तुमच्या शत्रूचं सुद्धा स्थान आहे. याच्यावर गुरुची दृष्टी आहे, त्याच्यामुळे तुमचे हिडन शत्रू, तुमचे गुप्त शत्रू किंवा तुमचे शत्रू कोण आहेत आणि तुमचे मित्र कोण आहेत हे तुम्हाला चांगलं कळेल. मग त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहता येईल आणि मग पुढचं नुकसान त्याच्यामुळे टळेल. अष्टमेश व्ययात आहे. तुम्हाला तुमच्या काही सवयी सोडायच्या आहेत, पण तुम्हाला त्या गोष्टीचा मोह खूप होतोय, पण तुम्हाला त्या गोष्टी मनापासून सोडायचे, तर या काळात तो प्रयत्न तुम्ही नक्की करा, तुम्हाला यश मिळेल. गुरु अष्टमावर दृष्टी टाकतोय, तोही त्याच्या कर्क या उच्चीच्या राशीतून. त्यामुळे तुम्ही काही आधी जर वाईट कामं केली असतील, काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तर त्याचा तुम्हाला पश्चाताप होईल आणि त्याचं तुम्ही प्रायश्चित्त घ्यायचंय. आता प्रायश्चित्त घ्यायचंय म्हणजे काय करायचंय, देवाकडे जायचंय, देवाला प्रार्थना करायची की बाबा, कळत न कळत माझ्या हातून ही चूक झालेली आहे, तर मला क्षमा कर आणि मी पुन्हा अशी चूक करणार नाही. आणि पुढे त्याप्रमाणे तुम्हाला वागायचंय. बघा, तुमच्यात खूप फरक पडेल, तुमची प्रगती खूप छान होईल. आता या काळात तुम्ही शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकता, किंवा तुम्ही वयाने मोठे असाल तर तुमच्या संततीला सुद्धा परदेशी शिक्षणासाठी जाण्याचा योग येईल. बघा, पंचमेश व्ययात आहे. तुम्हाला संततीपासून काही काळ दूर राहावं लागेल. आता संतती जर परदेशी शिक्षणासाठी गेली तर काही काळ तुम्हाला त्यांचा विरह सहन करावा लागणारच आहे ना, पण त्यांचं चांगलं होणार आहे, ते शिक्षणासाठी जाणार आहे. तर अशा प्रकारे या उच्चीच्या गुरुच्या काळामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची, तुमच्या शिक्षणावर फोकस करायचा आहे आणि करिअरमध्ये सुद्धा प्रगती करून घ्यायची. वळूया कन्या लग्नाकडे. कन्या लग्नाच्या लाभस्थानामधून गुरुचं भ्रमण होणार आहे, तेही कर्क या त्याच्या उच्चीच्या राशीमधून, आणि त्याची दृष्टी तृतीय, पंचम आणि सप्तम स्थानावर राहणार आहे. चतुर्थ आणि सप्तम ही दोन्ही केंद्रस्थान आहेत आणि त्याचा स्वामी लाभ या उपच स्थानामध्ये गेलेला आहे. आता हे इम्प्रूव्हमेंटचं स्थान आहे. म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला चांगला गुरु लाभेल किंवा कोणाकडून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमचं यश मिळवण्यासाठी होईल. लाभ तर तुम्हाला होणारच आहे, परंतु एखाद्याच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही उत्तम कम्युनिकेशन करून तो फायदा करू शकता, कारण तृतीय स्थानावर सुद्धा या गुरुची दृष्टी आहे, जे कम्युनिकेशनचं स्थान आहे. आणि गुरुकडून मार्गदर्शन का, तर 11वं स्थान हे नवम स्थान, ज्याच्यातून आपण गुरु पाहतो त्याच्यापासून तृतीय स्थान आहे. 11व्या स्थानातून आपण सोशल सर्कल पाहतो. या काळात तुमचं सोशल सर्कल खूप वाढेल. तुमचे शेजारी पाजारी, तुमचे मित्र, तुमची भावंड या सगळ्यांसोबत तुम्ही खूप ऍक्टिव्ह राहाल. कधी त्यांच्याबरोबर तुम्ही शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल सुद्धा करू शकता. तसंच कधी त्यांच्याबरोबर मीटिंग होईल, कधी त्यांच्याबरोबर तुम्ही गेट टुगेदरला जाल, आणि या सगळ्याचा फायदा काय होईल, तर तुमची कनेक्शन्स वाढतील आणि या बोलण्यातून तुम्हाला प्रगतीसाठी काहीतरी नवीन संधी मिळेल. थोडक्यात आपल्या सोशल सर्कलचा आपल्या प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार तुम्ही करायचा आहे. गुरु सप्तमेश आहे, तो लाभात आहे आणि त्याची दृष्टी पंचमावर आहे.
तुमच्या कुंडलीतही गुरुचं स्थान चांगलं आहे किंवा तुमची गुरुची महादशा अंतर्दशा चालू आहे, मग ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहताय, म्हणजे तुमची लग्न करायची खूप इच्छा आहे पण लग्न जमतच नाहीये, तर या काळात तुमचं लग्न जमेल. किंवा केव्हापासून तुम्ही संततीसाठी प्रयत्न करताय पण तुम्हाला यश मिळत नाहीये, तर आता तो योग येईल आणि तुम्हाला संतती सुख मिळेल. सप्तमेशाची लाभस्थानातून पंचमावर दृष्टी आहे. तुमची चांगली रिलेशनशिप सुद्धा चालू होऊ शकते की ज्याची परिणिती पुढे विवाहात होईल. गुरुची तृतीय स्थानावर सुद्धा दृष्टी आहे, जिथून आपण कम्युनिकेशन पाहतो. तर या काळात तुम्ही तुमचं कम्युनिकेशन चांगल्या प्रकाराने सुधारू शकता आणि मग नंतर त्याच्यामुळे चांगल्या बोलण्यातून चांगलं कम्युनिकेशन करून तुम्ही तुमच्या कामातली प्रगती करून घेऊ शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या सोशल सर्कलचा चांगला फायदा होऊ शकतो. 11वं स्थान आहे मोठ्या भावंडांचं स्थान आहे. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून काही लाभ होऊ शकतो आणि तुमचं जर लहान भावंड असेल तर त्याला मात्र तुमच्याकडून लाभ होईल, कारण गुरुची लाभस्थानातून तृतीय स्थानावर दृष्टी आहे. गुरुची सप्तम दृष्टी पंचम स्थानावर आहे. जर तुम्हाला शिक्षणामध्ये काही स्ट्रगल करावा लागत असेल, काही अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर त्या अडचणी आता दूर होतील आणि शिक्षणात तुमची चांगली प्रगती होईल. कधी कधी असं होतं की तुम्हाला शिकायचंय पण तुमचं कॉन्सन्ट्रेशनच नीट होत नाहीये किंवा काही शिकण्याची एनर्जीच नाहीये किंवा काही कारणामुळे तुम्हाला शिकण्यात इंटरेस्टच वाटत नाहीये. पण गुरु कर्केत आला की तुम्हाला शिक्षणामध्ये इंटरेस्ट वाटायला लागेल. तुम्ही खूप मन लावून अभ्यास कराल आणि मग यामुळे तुमचं शिक्षण आता पूर्ण होईल. गुरुची दृष्टी सप्तम स्थानावर सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुमच्या बिझनेस पार्टनर बरोबर किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर जर काही मिसकम्युनिकेशन झालं असेल तर ते सुधारण्यासाठी हा चांगला काळ आहे. आपला जर पार्टनरशिप मध्ये बिझनेस असेल तर कधी कधी मिसकम्युनिकेशन होतं, काहीतरी गोंधळ होतो, तर तो गोंधळ आता तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. कारण तिथे शनी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला सतत काम करावं लागत होतं, पण आता गुरुची दृष्टी आल्यामुळे तुमचं काम सुकर होईल. म्हणजे काय, तर तुमचा बिझनेस पार्टनर किंवा तुमचा जोडीदार तुम्ही दोघंही एकमेकांशी समंजसपणे वागाल आणि त्याच्यामुळे गैरसमज दूर होतात. महत्वाची गोष्ट, या काळात तुम्हाला स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट मधून फायदा होणार आहे, पण ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही विचारपूर्वक करायची आहे. डोकं चालवा. एकंदरीत शिक्षणाच्या, विवाहाच्या आणि करिअरच्या दृष्टिकोनातून हे गुरुचं भ्रमण तुम्हाला चांगलं ठरणार आहे. वळूया तूळ लग्नाकडे. तूळ लग्नाच्या दशम स्थानातून गुरुचं भ्रमण होणार आहे. तूळ लग्नाचा गुरु तृतीयेश आणि षष्ठेश आहे. त्यामुळे तूळ लग्नाचा गुरु अनिष्ट ग्रह आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुची प्लेसमेंट चांगली नसेल तर तो ज्या स्थानात असणारे किंवा ज्याच्यावर दृष्टी टाकणारे त्या गोष्टी संबंधी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अर्थात गुरु शुभग्रह असल्यामुळे त्याच्यातून सोल्युशन निघणार आहे, पण तुम्ही सतर्क राहायचं आहे. कारण कर्केतला गुरु आहे, उच्चीचा गुरु आहे, तो दशमस्थानी म्हणजे केंद्रात आहे. त्याच्यामुळे तो तुमचं वाईट काही नाही करणार आहे, हे लक्षात ठेवा. या दशम स्थानावरून तुमचं करिअर पाहतात, प्रोफेशन पाहतात, तुम्हाला मिळणारं नेम फेम पाहतात. हे कर्माचं स्थान आहे, हे आपल्या प्रत्येक कर्माचं स्थान आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा, दशमेश जो असतो त्याचा रोल त्याच्यामध्ये असतोच. दशमात गुरु आहे, कर्मस्थानात गुरु आहे, म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्मावर या गुरुचा प्रभाव सगळ्यात जास्त राहणार आहे. म्हणजे काय, या काळात तुम्हाला काही चांगल्या सवयी लावून घ्यायचे, त्याची धनस्थानावर दृष्टी आहे, जिथून आपलं खाणं पाहतात. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलायचे, तुमचं रुटीन चांगलं करायचंय, तर त्याच्यासाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला तुमचा जॉब बदलायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, तर तुम्ही योग्य ठिकाणी प्रयत्न कराल आणि तो जॉब तुम्हाला मिळू शकेल. किंवा तुम्ही नोकरीत आहात, तुमच्याकडे एक पद आहे, काही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला दिलेली आहे, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी शिवाय अजून एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तुमची इच्छा असेल तर तसंही तुम्ही करू शकता. कारण याची दृष्टी धनस्थानावर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसा मिळणार आहे. आणि पैसा कधी मिळतो, तुम्ही काहीतरी काम अजून चांगलं केल्यावर तुमच्या कामामध्ये वृद्धी होते, तुमच्या कामामध्ये प्रगती होते आणि मग पैशामध्ये वृद्धी होते. आणि त्याच्यामुळे
तुमचा बँक बॅलन्स साहजिकच वाढणार आहे. या गुरुची चतुर्थ स्थानावर सुद्धा दृष्टी आहे, त्याच्यामुळे साहजिकच तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा चांगलं राहणार आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे तुम्हाला मेंटल पीस मिळणार आहे. गुरुची 5वी दृष्टी द्वितीय स्थानावर आहे. हे तुमच्या वाणीचं स्थान आहे. गुरुमुळे तुम्ही जे बोलाल ते ज्ञानवर्धक असणार आहे, त्यामुळे लोकांना मार्गदर्शनच होईल. म्हणजे काय, तुम्ही जे बोलाल ते लोकांना पटणार आहे, त्यामुळे काय बोलता याचं भान तुम्ही ठेवायचं आहे. आणि याचा उपयोग तुम्हाला कशात होईल, तर तुम्ही सेल्स आणि मार्केटिंग मध्ये असाल तर या कम्युनिकेशनमुळे तुम्ही तुमची प्रगती उत्तम रीतीने करून घेऊ शकता. लोकांना तुमचं म्हणणं पटणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे नोकरीत किंवा व्यवसायात तुमच्या बरोबर लोक काम करायला अगदी आनंदाने तयार होतील आणि त्याच्यामुळे मग ज्या संधी येतील त्या अजिबात सोडू नका. त्या सगळ्या संधीचं सोनं करा. विचार करा, कदाचित तुम्ही तुमच्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा नातेवाईकासोबत एखादं स्टार्टअप चालू करू शकता. अशी शक्यता असेल तर नक्की चालू करा, तुम्हाला यश मिळेल. फक्त महत्वाचा निर्णय घेताना कुंडली पाहणं आवश्यक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. गुरुची 6ठ स्थानावर सुद्धा दृष्टी आहे. इथून तुमचं वर्क प्लेस पाहिलं जातं. 10म स्थान म्हणजे तुमचं प्रोफेशन आणि 6ठ स्थान म्हणजे तुमचं वर्क प्लेस. म्हणजे तुमचं 10म स्थान आणि 6ठ स्थान दोन्ही स्थानं गुरुमुळे कनेक्ट होत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तो आता कमी होऊन जाईल. तिथे काही शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर तुमच्या स्किलने, तुमच्या बोलण्याने तुम्ही त्यांना नामोहरम करू शकता. किंवा काही कारणाने तुमचे कलिग्स बरोबर वाद असतील तर ते वाद सुद्धा बोलण्याने तुम्ही संपुष्टात आणू शकता. एकंदरीत कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राहील आणि काम करायला सुद्धा त्याच्यामुळे मजा येईल आणि अर्थातच त्याच्यामुळे तुमची उत्तम प्रगती होईल. आणि या सगळ्यामध्ये काय होईल, कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व प्रस्थापित होईल आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला कोणी त्रास सुद्धा देणार नाही. या काळात तुमच्या आरोग्यामध्ये सुद्धा उत्तम सुधारणा होईल, कारण तुम्ही तुमचं रुटीन चांगलं ठेवणार आहात. क्वचित तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर पैसा चांगला मिळाल्यामुळे ते कर्ज सुद्धा कमी होईल किंवा ते नील कसं होईल याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. जास्तीत जास्त रिपेमेंट करायचंय. त्यामुळे हा काळ तुम्ही वाया घालवू नका. जास्तीत जास्त एफर्ट्स घ्या, प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं, जे कराल ते कर्म चांगल्या रीतीने, सद्भावनेने आणि धर्माने करा. वळूया वृश्चिक लग्नाकडे. वृश्चिक लग्नाच्या भाग्यस्थानामध्ये गुरुचं भ्रमण होणार आहे, तेही त्याच्या उच्चीच्या कर्क राशीमधून. गुरु भाग्याचाच कारक आहे आणि तो 9म स्थानात असणार आहे. अजून काय पाहिजे. आणि त्याची दृष्टी लग्न, तृतीय आणि पंचम या स्थानांवर राहणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ या काळात होणार आहे आणि साहजिकच त्याच्यामुळे तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. मूळ कुंडलीत जर तुम्हाला पंचम स्थानचे पैसे म्हणजे स्पेक्युलेटिव्ह इन्कम मधून पैसे मिळण्याचे योग असतील तर या काळात तुम्ही स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतील. स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी विचार करून इन्व्हेस्टमेंट करणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्ही जर हुशारीने पैसे गुंतवले तर तुम्हाला पैसे नक्की मिळतील. पंचम स्थान हे पास्ट कर्म दाखवतं. ते तुमचं फिक्स डिपॉझिट आहे. आधी तुम्ही काहीतरी केलेलं आहे आणि त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला आता मिळतील. म्हणजे शेअर्स मध्ये तुम्ही फार पूर्वी पैसे घातलेत आणि आता त्याचा भाव चांगला मिळतोय, तर या काळात ते कॅश करा आणि तुम्हाला चांगले पैसे मिळतील. गुरु भाग्यस्थानी म्हणजे 9म स्थानात आहे आणि तो लग्न आणि पंचम या दोन्ही स्थानावर दृष्टी टाकतोय. 1, 5, 9 म्हणजे तुमचा धर्म त्रिकोण ऍक्टिव्ह होतोय. तुम्ही धर्मानं, नीतीनं वागणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसं तुम्ही वागाल सुद्धा.
तुम्ही आधी केलेल्या चांगल्या कर्माचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही एखादं काम खूप पूर्वीपासून करताय पण ते काम पूर्णत्वास जातच नाहीये, सतत त्याच्यात अडचणी येत आहेत, तर असं काम तुमचं या काळात नक्की पूर्ण होईल. त्याच्यासाठी अवश्य प्रयत्न करा. उच्च शिक्षणाच्या ठिकाणी गुरु आहे म्हणजे तुम्ही उच्च शिक्षण चांगल्या प्रकाराने घेऊच शकता, पण तो तृतीय सुद्धा आहे. म्हणजे काय, हे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी असं होणार नाहीये. मात्र जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्ही ते शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण करूच शकता. आणि याच्यामुळे काय होईल तर तुमची ऊर्जा प्रचंड वाढेल आणि शिक्षण उत्तम असल्यामुळे अर्थातच तुमची चांगली प्रगती सुद्धा होईल. गुरुची दृष्टी तृतीय स्थानावर आहे, जिथून आपण कम्युनिकेशन पाहतो किंवा इथूनच आपले एफर्ट्स पाहिले जातात. मग या काळात तुम्ही काय करायचंय तर स्वतःला पुश करायचंय की हो, या गोष्टीसाठी मला प्रयत्न करायला हवे, तरच ती गोष्ट मला मिळणार आहे. आणि तुम्ही स्वतःला पुश केलं म्हणजे तुम्ही ते काम करणार, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्याल आणि मग त्याच्यामुळे ते काम उत्तम रीतीने पूर्ण होईल. आता हे एफर्ट्स जास्त घ्यावे लागतील असं मी का म्हणलं, तर ज्या तृतीय स्थानावर दृष्टी आहे तिथे गुरुची नीच रास आहे ना. म्हणजे कधी कधी तुम्हाला असं वाटेल कशाला सारखे एफर्ट्स घ्यायचे, काय स्वतःला सारखं प्रूव्ह करत बसायचं, किंवा मला आता कंटाळा आलाय, मला आळस आलाय. तर हा आळस झटकून टाकणं महत्वाचं आहे. तुम्ही आळस झटका, एफर्ट्स घ्या, तुमची प्रगती उत्तम होईल. कारण गुरु तुम्हाला सगळ्या प्रकाराने साथ देणार आहे, पण कुठलीही गोष्ट करण्यासाठी मेहनत करणं तर आवश्यक आहे ना. आणि त्याची दृष्टी पंचमावर सुद्धा आहे. म्हणजे जसा आळस झटकायचा आहे तसं ते काम तुम्हाला क्रिएटिव्हपणे पूर्ण करायचंय. त्या कामात काहीतरी क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे, काहीतरी नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचल्या पाहिजेत, त्या तुम्ही अंमलात आणल्या पाहिजेत. थोडक्यात काय, तुम्हाला तुमचं डोकं वापरायचं हे लक्षात ठेवा. चॅट जीपीटी नाही, ब्रेन जीपीटी. गुरुची नवम स्थानातून तृतीय स्थानावर दृष्टी आहे. तुम्हाला वारंवार प्रवासाचा योग येऊ शकतो. अगदी तुम्ही लॉंग डिस्टन्स प्रवास सुद्धा कराल, पण तो थोड्या दिवसांसाठी असेल हे लक्षात ठेवा. या काळात आपल्या शेजाऱ्यांसोबत किंवा आपल्या भावंडांसोबत काही गैरसमज होण्याची शक्यता राहील आणि तेही तुम्ही त्यांच्याशी नीट न बोलल्यामुळे गैरसमज होऊ शकतात. कधी कधी आळसपणामुळे किंवा आपण बोर झालोय किंवा आपल्याला बोलावंसंच वाटत नाहीये म्हणून आपण संवादच साधत नाही कोणाशी आणि त्याच्यामुळे उगाचच गैरसमज निर्माण होतात. तर असं करू नका, त्यांच्याशी संवाद साधा. इथे तुम्हाला असं नाही करायचं की तो बोलत नाही मग मी कशाला बोलू, म्हणजे तो बोलत नाहीये असले ब्लेम गेम तुम्ही करू नका, कारण ह्या सगळ्यामुळे तुम्हीच डिस्टर्ब होणार आहात. गुरुची पंचम स्थानावर दृष्टी आहे. जर तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर ते योग आता नक्की येतील आणि त्याचबरोबर आळस झटकून तुम्ही तुमचं शिक्षण सुद्धा पूर्ण करायचंय. एकंदरीत सगळ्यांशी असणारे संबंध चांगले ठेवायचे आणि शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये उत्तम प्रगती सुद्धा करून घ्यायची आहे. वळूया धनु लग्नाकडे. धनु लग्नाचा गुरु लग्नेश आणि चतुर्थेश असून तो अष्टम स्थानातून गुरुच्या कर्क या उच्चीच्या राशीतून भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी व्यय, धन आणि चतुर्थ स्थानावर राहणार आहे. कोणताही भावेश अष्टम स्थानी फार चांगली फळं देत नाही, मात्र इथे तो उच्चीचा होतोय आणि तो चतुर्थेश आणि लग्नेश आहे. त्याच्यामुळे रिअल इस्टेट संबंधी काही गोष्टी या काळात नक्की घडतील किंवा तुम्हाला जर फॉरेन ट्रॅव्हल करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला राहील. आता व्ययस्थान हे खर्चाचं स्थान आहे आणि द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान आहे आणि तुमचा पैसा खर्च होणार आहे. मग कुटुंबासोबत तुम्ही एखादी फॉरेनची ट्रिप करू शकता आणि मग एवढे सगळे जण जर फॉरेनला गेले तर तुमचा चांगलाच खर्च होणार आहे. किंवा या गुरुची पंचम स्थानावर दृष्टी आहे तर तुमच्या संततीसाठी सुद्धा तुम्हाला एखादा मोठा खर्च करावा लागू शकतो. तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि तुमची चालू असलेली दशा, महादशा किंवा बाकीचे रुलिंग प्लॅनेट्स याच्यावर तुम्हाला कशावर खर्च करावा लागणार आहे ते ठरेल. गुरु हा संततीचा कारक ग्रह आहे. संततीसाठी गुरुपासून 5वं स्थान सुद्धा पाहिलं जातं. आता गुरुपासून 5वं स्थान हे व्ययस्थान आहे
त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे. मग क्वचित जर तुम्ही संततीसाठी प्रयत्न करताय, त्याच्यासाठी तुम्हाला IVF सारख्या गोष्टींची मदत घ्यावी लागत असेल, तर याच्यासाठी सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. आता बघा, पैसा खर्च होणार आहे, या गुरुची धनस्थानावर सुद्धा दृष्टी आहे. कदाचित तुमच्या बँकेत भरपूर पैसे आहेत आणि ते पैसे तुम्ही म्युच्युअल फंडाकडे किंवा इतर कुठल्या गोष्टीकडे करताय, तर तुमची बँकेतली शिल्लक कमी होईल. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की अरे माझ्याकडे बँक बॅलन्सच नाहीये, माझा पैसा खर्च झाला. पण तो खर्च झाला असला तरी तो इन्व्हेस्ट सुद्धा होऊ शकतो, असं सुद्धा घडू शकतंय. कारण तो गुरु लग्नेश आहे आणि त्याची धनस्थानावर दृष्टी आहे, त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा होणारच आहे. अष्टम स्थान तुमची सासूरवाडी दाखवतं. तिथून गुरु तुमच्या धनस्थानावर म्हणजे कुटुंब स्थानावर दृष्टी टाकतोय. तर आपल्या सासूरवाड संबंधी बोलताना अतिशय संयमाने बोलायचं आहे. शब्द जपून वापरायचे आहेत. कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. सासूरवाड असंच नाही, कोणत्याही फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही शांत राहणं अत्यंत आवश्यक आहे. शांत राहा, संयम बाळगा आणि मग समजुतीने ते प्रश्न सोडवा. गुरुची 9वी दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. म्हणजे 12, 2 आणि 4 ही स्थानं ऍक्टिव्हेट झाली आहे. म्हणजे तुमचा खर्च नवीन घर घेण्यावर सुद्धा होऊ शकतो, किंवा घरात रिनोव्हेशन किंवा फॅमिली संबंधी काही कौटुंबिक खर्च याच्यावर सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. किंवा क्वचित तुम्हाला गाडी घ्यायची असेल, चतुर्थावरनं गाडी सुद्धा बघतात, किंवा तुमच्याकडे गाडी आहे पण त्याचं काहीतरी मोठं काम निघालंय, तर त्याच्यावरही तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. आता दोन्ही बघा, तुम्ही नवीन गाडी घेतलीत किंवा नवीन घर घेतलं तर तुमचा खर्च नक्की झाला, पण काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात झाली ना. तुम्ही नवीन गाडी घेतली किंवा तुमचं घर झालं, ही चांगली गोष्ट आहे ना. तर हे खर्च चांगले खर्च असतात. जसं तुमचं फॉरेन कंट्रीमध्ये जायचं स्वप्न पूर्ण होईल, तसं जर तुम्हाला ऑकल्ट सायन्स विषयी खूप अट्रॅक्शन असेल, ऑकल्ट सायन्स विषयी माहिती करून घ्यायची असेल, त्याच्यामध्ये काही शिकायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा हे गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण अष्टम स्थानामध्ये गुरु उच्चीचा असणार आहे. किंवा जर तुम्ही ऑकल्ट सायन्स मध्ये काम करत असाल तर तुम्ही काहीतरी चांगला रिसर्च याच्यामध्ये कराल आणि त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल. मात्र त्याच्यासाठी अथक प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे. चतुर्थावरील गुरुच्या दृष्टीमुळे तुमच्या घरातील वातावरण चांगलं राहील, तुम्हाला इनर पीस मिळेल. या काळात तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे, तुमच्या आईशी संबंध चांगले राहणार आहेत, त्याचबरोबर तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे. बघा, खर्च तर तुमचा होणारच आहे, पण खर्च करण्यासाठी पैसे सुद्धा लागतात ना. ते पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत आणि जो खर्च कराल ती गोष्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, पैसे सुद्धा मिळतील, खर्च सुद्धा होईल, पण चांगल्या गोष्टी सुद्धा मिळतील. थोडक्यात हे गुरुचं भ्रमण तुम्हालाही चांगलंच असणार आहे. वळूया मकर लग्नाकडे. मकर लग्नाच्या सप्तम स्थानामधून गुरुचं भ्रमण होणार आहे. मकर लग्नाचा गुरु तृतीयश आणि व्ययश आहे आणि तो सप्तमामध्ये असणार आहे. या गुरुची दृष्टी लाभ, लग्न आणि तृतीय स्थानावर असणार आहे. मकर लग्नाचा गुरु तृतीयश आणि व्ययश असल्यामुळे तो अनिष्ट ग्रह आहे, त्याची दृष्टी तृतीय स्थानावर आहे. त्यामुळे काही गोष्टीत तुम्हाला खूप संघर्ष करावा लागणार आहे, खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. तुम्हाला जर फॉरेन कंट्रीमध्ये जायचं असेल तर त्याच्यात काहीतरी अडथळे येण्याची शक्यता राहील, काही फॉर्मॅलिटीज अपूर्ण राहू शकतात. तर त्या फॉर्मॅलिटीज नीट पूर्ण करा, त्याच्यामध्ये काही चुका होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आता हा गुरु सप्तम स्थानात उच्चीचा होतोय आणि तिथून तो लाभस्थानावर दृष्टी ठेवतोय. तुम्ही जर पार्टनरशिप मध्ये बिझनेस करत असाल तर त्याच्यातून तुम्हाला उत्तम फायदा होईल. याची दृष्टी लाभस्थानावर सुद्धा आहे, त्याच्यामुळे ही पार्टनरशिप तुमची सोशल नेटवर्क मधून सुद्धा होईल. म्हणजे जर तुम्हाला नवीन पार्टनर शोधायचा असेल तर तुमच्या सोशल नेटवर्क मधून तुम्हाला चांगला पार्टनर मिळेल आणि त्याच्यासोबत सुद्धा तुमचा चांगला व्यवसाय होईल. हा, मात्र सोशल नेटवर्क मधून येणारी जी पार्टी असेल त्याची नीट छाननी करणं आवश्यक आहे. म्हणजे ती व्यक्ती योग्य आहे की नाहीये,
त्याची प्रोफाईल चांगली आहे की नाहीये हे तुम्ही नीट तपासून पाहायचं आहे. गुरुची दृष्टी लग्न स्थानावर आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व एकदम बदलून टाकणार आहात. लक्षात घ्या, या काळात तुमचं वजन सुद्धा वाढू शकतं. तिकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी तुमचं करिअर चांगलं राहील, बाकी हेल्थ चांगली राहील, तुम्हाला नेम फेम सुद्धा मिळू शकतं. पण सगळ्या गोष्टीकडे नीट लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तुमचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. जरी मकर लग्नाचा गुरु अनिष्ट ग्रह असला तरी सप्तम केंद्रात तो उच्चित असल्यामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी सुद्धा होणार आहेत. आता या गुरुची दृष्टी लाभस्थान आणि तृतीय स्थानावर आहे. जर तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करत असाल किंवा सोशल मीडियावर तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात किंवा तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप वापरताय तर तुमचे फॉलोअर्स खूप वाढतील. त्यामुळे तिथे तुम्ही चांगले ऍक्टिव्ह राहा. फक्त आपण काय कंटेंट लिहितोय किंवा काय पोस्ट करतोय ह्याची नीट पडताळणी करा, नीट चेक करा आणि मग पोस्ट करा. त्याचा त्रास नाही होता कामा. आणि तुम्ही जर पार्टनरशिप मध्ये काम करणार असाल तर पार्टनर्स चांगले मिळतील, नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. गुरु सप्तमात आहे आणि तो लाभस्थानाला पाहतोय. जर तुमचं लग्न झालेलं नाहीये तर तुमच्या सोशल नेटवर्किंग मधून तुम्हाला एखादा जोडीदार मिळू शकतो आणि तुमचं लग्न ठरू शकतं. तर तिकडे सुद्धा लक्ष द्या. त्यामुळे कोणतेही फंक्शन, गेट टुगेदर किंवा धार्मिक कार्यामध्ये जाण्याचं टाळू नका. तिथे जा, न जाणो तिथून सुद्धा तुम्हाला तुमचा पार्टनर मिळू शकतो. याची तृतीयावर दृष्टी असल्यामुळे तुमचे भावंडांसोबतचे संबंध चांगले राहतील. दोन्ही छोटं भावंड असेल तरी किंवा मोठी भावंड असतील तरी या सगळ्यांशी तुम्ही उत्तम प्रकारे जोडले जा. तुमच्यातलं नातं दृढ होईल. गुरु सप्तम या मारक स्थानात उच्चीचा आहे. तिथून युरिन इन्फेक्शन पाहिलं जातं किंवा लिव्हर किडनी इन्फेक्शन पाहिलं जातं. गुरु कर्क या जलतत्वाच्या राशीत आहे, त्याच्यामुळे पाण्यापासून जे रोग होतात त्याच्यापासून तुम्हाला सांभाळायचं आहे. मग यासाठी उघड्यावरचे पदार्थ खायचे नाहीयेत किंवा कोणतंही पाणी प्यायचं नाही. आपलं पाणी आपल्या बरोबर कॅरी करणं आवश्यक आहे. कारण पावसाळा नुकताच संपणार आहे आणि आता ऑक्टोबर हीट चालू होणार आहे. त्यामुळे पाण्याची गरज तर लागणारच आहे. बाहेरचं पाणी आपण पिऊ शकतो पण ते योग्य असेल, ऑथेंटिक असेलच याची खात्री नाही देता येत. त्याच्यामुळे शक्यतो आपलं पाणी आपल्यासोबत असलं तर जास्त चांगलं. एकंदरीत तुमच्या रिलेशनशिप मधून किंवा पार्टनरशिप मधून, सोशल सर्कल मधून तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. एकंदरीत या काळात तुम्हाला तुमच्या सोशल नेटवर्किंग मधून, तुमच्या रिलेशनशिप मधून किंवा तुमच्या पार्टनरशिप मधून चांगला फायदा मिळू शकतो. तर तो फायदा अवश्य करून घ्या. वळूया कुंभ लग्नाकडे. कुंभ लग्नाचा गुरु लाभेश आणि धनेश असून तो षष्ठ स्थानातून कर्क या त्याच्या उच्चीच्या राशीतून भ्रमण करणार आहे. त्याची दृष्टी दशम, व्यय आणि धनस्थानावर राहणार आहे. गुरु लाभेश आहे आणि त्याची दृष्टी षष्ठ स्थानातून धनस्थानावर असणार आहे. लाभ आणि धन दोन्ही तुमच्या बँक बॅलन्सशी असलेला संबंध दाखवतो. म्हणजेच काय, तुमचा बँक बॅलन्स या काळात चांगला वाढणार आहे. षष्ठ स्थानातून आपण सेवा पाहतो. इथे उच्चीचा गुरु आहे, त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही दुसऱ्यासाठी जे काम करता ते काम तुम्ही या काळात करायचंय आणि यामुळे तुम्हाला समाधान मिळणार आहे. गुरुची पाचवी दृष्टी दशम स्थानावर आहे. गुरुपासून पाचवं दशम स्थान आहे, त्याच्यामुळे तुमच्या कामामध्ये क्रिएटिव्हिटी राहणार आहे आणि अर्थातच कामात क्रिएटिव्हिटी असल्यामुळे तुमचं काम उत्तम प्रकाराने होणार आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच नोकरी व्यवसायात तुमची उत्तम ग्रोथ होणार आहे. गुरु षष्ठात आणि दशम आणि धनस्थानावर दृष्टी, त्यामुळे इथे तुमचा अर्थ त्रिकोण ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता धनस्थान म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट, षष्ठ स्थान हे तुमच्या कामाचं स्थान आहे पण इथून कर्ज सुद्धा पाहता आणि दशम स्थान हे तुमच्या प्रोफेशनचं स्थान आहे. गुरुची दृष्टी दशम स्थानावर आहे, त्याच्यामुळे एखादं कर्म करण्यासाठी हा गुरु तुम्हाला सक्षम बनवतो. धनस्थानावर त्याची दृष्टी असल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे, तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे. गुरु तो पैसा तुम्हाला सेव्ह करायला सांगतो.
पण तो षष्ठात सुद्धा आहे. कधी कधी तुम्हाला उगाच कर्ज काढण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रवृत्त होऊ शकता. आता तुम्ही कुठली इच्छा बाळगताय, माझ्या कर्माचे मला पैसे मिळाले पाहिजेत, मला ते पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत, की एखाद्या गोष्टीसाठी मला कर्ज काढायचंय. डोकं तुमचं तुम्ही वापरा. तुमच्या समोर 3 गोष्टी आहेत. गुरु तुम्हाला उपलब्धता करून देतोय, तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवायचंय. म्हणजेच तुम्ही प्रयत्न काय करायचंय, तर आपल्या चांगल्या कर्माने पैसे चांगले कमवायचे आणि ते पैसे इन्व्हेस्ट करायचे, पण कोणत्याही प्रकारचं कर्ज शक्यतो काढायचं नाहीये. पण तुम्ही बिझनेस करताय, तर त्याच्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे, तर असं कर्ज तुम्ही काढू शकता. गुरुची व्ययस्थानावर दृष्टी आहे, जिथून आपण परदेश प्रवास पाहतो आणि हे षष्ठ स्थानाशी कनेक्ट आहे. म्हणजे हे आपल्या कामाचं स्थान आहे. म्हणजे तुम्हाला नोकरीमधून कामासाठी परदेशी जाण्याचा योग येऊ शकतो. परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. ती संधी नक्की घ्या, तुम्हाला फायदा होईल. मात्र नुसताच फॉरेन ट्रॅव्हल करायचा असेल तर त्याच्यासाठी कर्ज काढून किंवा क्रेडिट कार्डवरून पैसे काढून मात्र फॉरेन ट्रिपला जायचा विचार तुम्ही करू नका. मी म्हटलं ना, विचार तुम्ही करायचा आहे. तुमच्या मनात हा विचार आला तर बाजूला ठेवा. आपल्याकडे आता पैसे आहेत का, तर जायचंय. आता बिझनेस एक्सपान्शन साठी सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. फक्त विचार करा की हे एक्सपान्शन करणं आवश्यक आहे ना, आणि त्याच्यातून आपल्याला फायदा होणार आहे ना, मग हा खर्च तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कर्ज काढू शकता. मी तुम्हाला सांगितलं, इथे अर्थत्रिकोण ऍक्टिव्हेट होतोय. तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार तुमच्या डिझायर असणार आहे, मला पैशाचं काय करायचंय. पण तो गुरु तुम्हाला ज्ञान देतोय, त्याच्यामुळे तुम्ही विचार करून ठरवायचंय की मला कुठे पैसे खर्च करायचे किंवा कुठे इन्व्हेस्ट करायचे. अर्थात उच्चीचा गुरु आहे. तुमच्या डिझायर काही असल्या तरी योग्य मार्ग गुरु तुम्हाला नक्की दाखवेल आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा. वळूया शेवटचं लग्न म्हणजे मीन लग्न. तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. दिवाळीपूर्वी मी कुबेर यंत्र कसं तयार करायचं किंवा लक्ष्मी पोटली किंवा वेल्थ वास कसा तयार करायचा याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. म्हणजे दिवाळीपूर्वी कुबेर यंत्र कसं तयार करायचं किंवा लक्ष्मी पोटली कशी तयार करायची, त्याची स्थापना कशी करायची, कुबेर यंत्र आत्ता बनवणं का गरजेचं आहे किंवा त्याचा आपल्याला का फायदा होणार आहे याची माहिती सुद्धा मी त्या व्हिडिओतून तुम्हाला करून देणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं बेल बटन अवश्य प्रेस करा, कारण त्याच्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. मीन लग्न. मीन लग्नाचा गुरु लग्नेश आणि दशमेश आहे आणि तो पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. 2 केंद्रस्थानाचा अधिपती कोण स्थानात जाणार आहे. सुपर्ब ग्रहस्थिती. या गुरुची दृष्टी भाग्य, लाभ आणि लग्न स्थानावर राहणार आहे. लग्नेश गुरुची पंचमावर दृष्टी असल्यामुळे ज्यांना अजूनपर्यंत शिक्षणात काही अडचणी येत होत्या, काही कारणाने शिक्षण पूर्ण होत नव्हतं, चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नव्हती किंवा शिक्षण घ्यायची इच्छाच होत नव्हती, तर या सगळ्यातून आता मार्ग निघेल. तुम्हाला चांगली ऍडमिशन मिळेल आणि तुमचं शिक्षण उत्तम प्रकाराने पूर्ण होईल. त्याचप्रमाणे पंचम स्थान हे संततीचं स्थान सुद्धा आहे. जर तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. गुरु पंचम या कोणस्थानात आणि तिथून त्याची नवम या दुसऱ्या कोणस्थानावर दृष्टी. या काळात तुमचं नशीब तुम्हाला चांगल्या प्रकाराने साथ देईल. तुम्ही कोणतंही चांगलं काम करा, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्या, मग नशीब तुम्हाला साथ देणार आहे. म्हणजे तुमचं उच्च शिक्षण होणार आहे. तुम्ही CA सारखं एखादं उच्च शिक्षण घेताय, आता तुम्ही अभ्यास करताय, पण याच्यासाठी थोडी नशिबाची साथ सुद्धा असावी लागते. तर हे लक आता काम करेल. पंचम स्थानात गुरु आहे आणि त्याची लाभस्थानावर दृष्टी आहे. स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट मधून सुद्धा तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो. अर्थात नेहमीसारखंच विचारपूर्वक ते पैसे इन्व्हेस्ट करा. याच्यासाठी त्यातल्या माहितगार व्यक्तींकडून मार्गदर्शन नक्की घ्या आणि आधी आपल्या मूळ कुंडलीत
अशा इन्व्हेस्ट मधून पैसे मिळण्याचे योग आहेत की नाही ते अवश्य तपासून पहा. कारण हे पैसे मिळताना थोडे डिले होणार आहे, थोडा स्ट्रगल तुम्हाला करावा लागणार आहे. कुठे नक्की पैसे इन्व्हेस्ट करू याच्यात तुम्ही कन्फ्यूज होणार होतात. उशीर झाला तरी चालेल, पण पैसे नीट गुंतवा. पंचम स्थानात गुरु आहे. जर काही कारणाने तुमच्याशी मुलांचे वाद झाले असतील, काही कारणामुळे जर तुमचं आणि त्याचं कम्युनिकेशन नीट होत नसेल, तर ते वाद किंवा गैरसमज असतील तर ते आता संपुष्टात येतील आणि तुमचं त्यांच्याशी नातं पहिल्यासारखं म्हणजे छान राहील. त्याचप्रमाणे तुमची एखादी जुनी रिलेशनशिप असेल आणि ती काही कारणाने तुटली असेल, ज्याचं तुम्हाला दुःख होत असेल, तर कदाचित ते गैरसमज दूर होऊन तुमची रिलेशनशिप पुन्हा चालू होऊ शकते. किंवा आपले जुने मित्र असतात, लहानपणीचे मित्र असतात, खूप वर्षात त्यांची भेट झालेली नसते, तर अशा मित्रमैत्रिणींच्या भेटीचा योग सुद्धा या काळात येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. गुरुची नवम स्थानावर दृष्टी आहे. इथून आपले गुरु पाहतात, ज्येष्ठ पाहतात, आपले वडील पाहतात. त्याच्यामुळे या काळात तुम्हाला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज असेल तर आपल्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या किंवा तुमच्या गुरुकडून, तुमच्या मेंटॉर कडून अवश्य मार्गदर्शन घ्या. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. कारण लग्नावर दृष्टी असल्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला ज्ञान चांगलं मिळेलच, पण तुम्ही ते ज्ञान उत्तम प्रकाराने ग्रहण सुद्धा करू शकता. गुरुची लाभस्थानावर दृष्टी आहे. तिथून तुमचं मोठं भावंड पाहतात. जर तुमच्या मोठ्या भावंडासोबत काही गैरसमज झाले असतील, काही मिसकम्युनिकेशन झालं असेल, तर त्याच्याशी शांतपणे बोला आणि हे वाद संपुष्टात आणा. 1, 5, 9 हा धर्मत्रिकोण इथे ऍक्टिव्ह झालेला आहे. या काळात तुमची मंत्र साधना उत्तम प्रकाराने होईल. कारण पंचम स्थान हे मंत्राचं स्थान आहे. त्यामुळे या काळात तुम्ही मंत्र साधना करणं खूप आवश्यक आहे. गुरु नीतिमत्तेचा कारक आहे. या काळात तुम्ही नीतीने वागलं पाहिजे. तुम्ही वागणार आहात. तुमचं नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या मुलांसोबत तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. एकंदरीत कर्केतील गुरुचं ट्रान्झिट तुमच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे. हे कर्केतलं गुरुचं भ्रमण एकूण 45 दिवस राहणार आहे. म्हणजे काय, हा ट्रेलर आहे. पुढे काय होणार आहे याची सुरुवात आता होणार आहे. कारण जून मध्ये पुन्हा गुरु मिथुन राशीतून कर्केत जाणारच आहे. तर या उच्चीच्या गुरुच्या भ्रमणाचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे, ज्ञान करून घ्यायचंय. आता या काळामध्ये सगळ्या राशी लग्नाच्या लोकांनी कोणती उपासना करायची ते पाहूया. जर तुम्हाला कुंडली संबंधी माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्याचप्रमाणे लक्ष्मी पोटली किंवा वेल्थ वास कसा तयार करायचा, त्याची स्थापना कुठे करायची, कशी करायची, कुबेर यंत्र कसं करायचं, कधी करायचं, कुठे ठेवायचं आणि ते का बनवायचं, त्याचा फायदा काय आहे, याच्या संबंधीचा व्हिडिओ मी लवकरच प्रसारित करणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका. या काळामध्ये सर्व राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे गुरु कर्क राशीत उच्चीचा आहे. गुरु नीतिमत्तेचा कारक आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आपलं काम नीतिमत्तेने करायचंय, धर्माने करायचंय. आपल्याकडून कुठलीही चूक, कोणतंही पाप होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि गुरु उपासना किंवा गुरु मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुम्हाला जो गुरु मंत्र मिळालेला आहे त्याचा मंत्र जप करायचा आहे. याचबरोबर शिवाची उपासना या काळात फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे श्री शंकराचं दर्शन किंवा शिवमहिम्न स्तोत्र किंवा महामृत्युंजयाचा जप या काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याचबरोबर नवग्रह स्तोत्रातील गुरुच्या मंत्राचा 108 वेळा जप केला तर त्याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे. तर अशा या ज्ञानाच्या, कोशाच्या, धर्माच्या कारक गुरुची आपल्या सगळ्यांवर कृपादृष्टी राहो आणि आपली उत्तम प्रगती होवो आणि गुरुचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभो, हीच त्या गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.